पंढरपूर ते शेगाव या नवीन रेल्वे मार्गासाठी आता लोकसभेत जोरदार आवाज उठवण्यात आला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत हा महत्त्वाचा मुद्दा मांडत भूमपरांडा मार्गे हा रेल्वे मार्ग तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील दोन प्रमुख तीर्थक्षेत्र पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि शेगावचे गजानन महाराज मंदिर दरवर्षी कोट्यवधी भाविकांना आकर्षित करतात. मात्र या दोन्ही ठिकाणांना थेट रेल्वे जोडणी नसल्यामुळे भाविकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. प्रस्तावित रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित होणार आहे. यासोबतच मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांना थेट रेल्वेने जोडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान भूम आणि परांडा तालुक्यातील रेल्वे संघर्ष समिती, शेतकरी संघटना आणि स्थानिक नागरिकांनी अनेक वर्षापासून या रेल्वे मार्गासाठी सातत्याने लढा उभारला आहे. या रेल्वे मार्गामुळे केवळ धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार नाही, तर व्यापार, उद्योग, शेतीमाल वाहतूक आणि रोजगार निर्मितीलाही मोठी गती मिळणार आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी तातडीने निधी मंजूर करून सर्वेक्षणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. तर महाराष्ट्रातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव.